मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। गेल्या व्हिडिओमध्ये आपण 30 साइजमध्ये कटोरी ब्लाउजचं परफेक्ट कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे, पेपर कटिंग आणि तेच पेपर कटिंग ठेवून आपण ब्लाउज पिसावरती कशा पद्धतीने आपल्याला कट करायचा असतो संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे। आपण आज या व्हिडिओमध्ये ह्याची पूर्ण शिलाई बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। सर्वात आधी आपल्याला अस्तर ब्लाउज पिसाला जोडून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने ठेवून घ्या, समोरासमोर हे कट केलेलं अस्तर हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्या। अशा पद्धतीने ही बाजू समोरासमोर आली पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे। आणि अस्तर जोडताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण। इथे मी दोन्ही सुद्धा अस्तर जोडून घेतलं। आता शिल्लक राहिलेला कपडा इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजूंचा कट करून घ्यायचा आहे। आता हे सुद्धा अस्तर ब्लाउज पिसाला आपल्याला जोडून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवा, समोरासमोर ते लक्षात घ्यायचं आहे। आता ह्याच्यावरती अस्तर ठेवून घ्या अशा पद्धतीने, ही बाजू आणि ही बाजू समोरासमोर ठेवून घ्यायची आहे। आणि पूर्ण अस्तर आपल्याला ह्या बाजूला दोन्ही सुद्धा बाजूने जोडून घ्यायचं आहे। आणि जेवढा शिल्लक कपडा असेल तेवढा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला बाहीला अस्तर जोडून घ्यायचं आहे, असं समोरासमोर ठेवून घ्या। आता मार्किंग केलेलं लक्षात घ्यायचं आहे। कटिंगच्या वेळी तुम्हाला हे सांगितलं, हे खोलगट बाजूला फक्त मार्किंग करा, लक्षात आलं। हे अशा पद्धतीने ठेवून घ्या। आता दुसऱ्या बाजूचं मार्किंग केलेलं हे बघू शकता, ही आपली खोलगट बाजू आहे, मार्किंग केलेलं आहे, इथे सुद्धा केलेलं आहे। असं समोरासमोर ठेवून घ्या। बऱ्याच वेळा तो प्रॉब्लेम होतो, जर असं नाही आपण बघितलं तर मग दोन्ही सुद्धा बाह्या आपल्या एकाच बाजूच्या होतात, ते लक्षात घ्यायचं आहे। हे मार्किंग फक्त खोलगट बाजूलाच करा आणि समोरासमोर ठेवून घ्या, आलं लक्षात। आता इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे। एक बाही मी तुम्हाला इथे जोडून दाखवते, हे अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे आहे। आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला फक्त विसरू नका। हे अशा पद्धतीने पूर्ण जोडत जोडत घ्यायचे आहे, हे अशा पद्धतीने। आता इथे इकडच्या बाजूला कपडा घ्यायचा आहे अस्तरचा, लक्षात घ्या, इकडच्या बाजूला। आणि इथे एकदम कडेकडेला दापटीप टाकून घ्या, हे अशा पद्धतीने एकदम कडेकडेला दापटीप टाकून घ्यायची आहे। दुसरी सुद्धा बाही आपल्याला अशाच पद्धतीने तयार करायची, ते लक्षात घ्या। आता हा अस्तरचा कपडा आतल्या बाजूला ठेवून घ्या अशा पद्धतीने, बघू शकता इथे। आणि एकदम अशी कडेकडेला शिलाई मारत घ्यायची आहे, अशा पद्धतीने व्यवस्थित पकडा। हे एकदम कडेकडेला आपण शिलाई मारून घेतली, हे लक्षात आलं। इथे बघू शकता आपलं किती व्यवस्थित आलं, त्यासाठी दापटीप टाकून घेणं खूप महत्त्वाचं आहे, आलं लक्षात। आता इथून सुरुवात करायची आहे ह्या बाजूने, पूर्ण बाही आपल्याला जोडत जोडत घ्यायची आहे अशा पद्धतीने अस्तर। हे अशा पद्धतीने। आता हे जेवढं आपलं शिल्लक आहे का तेवढं हे व्यवस्थित कट करून घ्या। आणि इथे मध्य आहे, बघू शकता आपला मध्यावरती बरोबर मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण की बाही जोडताना आपण नेहमी मध्यापासूनच जोडत असतो। इथे बघू शकता, नाहीतर अशा पद्धतीने ठेवून घ्या। हे आपलं इथे बरोबर आलं। आता मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे असं, हे अशा पद्धतीने। नाहीतर इथे मार्किंग आहेच पुढच्या बाजूचं, ते फक्त पुढच्या बाजूचं मार्किंग लक्षात ठेवत जा। आता ह्याच पद्धतीने आपल्याला ही सुद्धा बाही जोडून तयार करायची आहे। इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाह्या तयार झाल्या, आलं लक्षात। हे अशा पद्धतीने ठेवून बघितलं तरी सुद्धा चालेल। हे बघू शकता इथे दोन्ही बाजूंच्या 2 आले लक्षात। आता इथे पुढच्या बाजूला आपल्याला लेस काढून घेतली होती आपण कटिंग करताना, हे बघू शकता इथे। आता इथे पुढच्या बाजूला आपल्याला लावून घ्यायचे आहे दोन्ही सुद्धा बाजूने, हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे। आणि इथे दोन्ही सुद्धा बाजूंना लावून घ्यायचे आहे। आता इथे क्रॉसपट्टी आपण अशा पद्धतीने कट करून घेतली। आता ती काय करायची, अस्तरला जोडून घ्या, हे अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून घ्या। उंच बाजू लक्षात ठेवा, हे आपली उंच बाजू आहे। नाही लक्षात आलं तर हे 500 पद्धतीने ठेवून बघा।
दोन्ही सुद्धा हे समोरासमोर ठेवून घ्या. आता ही बाजू ह्या बाजूला लक्षात घ्यायचं आहे. हे पहा, ही बाजू ह्या बाजूला आणि आहे असंच आपल्याला जोडून घ्यायचं आहे. कपडा शिल्लक असेल तर कट करून घ्या, ते लक्षात घ्या. हे पहा, थोडा थोडा कपडा इथे आपला शिल्लक आहे, कट करून घ्यायचा आहे. एकसारखं करायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता इथे आपल्याला पाठीच्या भागाला अस्तर जोडून घ्यायचं आहे. पूर्ण ओपन करून घ्या. आता अस्तर अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्या. अस्तर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे अस्तर आता जोडून घ्यायचं आहे. अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला फक्त विसरू नका. आता शिल्लक राहिलेला कपडा इथे कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता हा कपडा अस्तरचा लक्षात घ्या, इकडच्या बाजूला घ्या आणि एकदम कडेकडेला दापटीप टाकून घ्यायची आहे इथे. आता इथे आपण दापटीप टाकून घेतली. अस्तरचा कपडा आतल्या बाजूला घ्या, एकदम कडेकडेला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. हे पाय इथे एकदम कडेकडेला ते व्यवस्थित घ्यायचं आहे आणि कंपल्सरी दापटीप टाकत जा. हे पाय अशा पद्धतीने एकदम कडेकडेला आपल्याला शिलाई करत करत घ्यायचं आहे. व्यवस्थित पकडा. इथे आपली व्यवस्थित शिलाई मारून झालेला आहे. आता इकडची बाजू हे पा, इथून सुरुवात करा. हे पा, अशा पद्धतीने शोल्डर, गळा पूर्ण, इथून हे पूर्ण शोल्डर ठेवताना फक्त व्यवस्थित ठेवा. इथे आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे आणि जेवढा तुमचा कपडा शिल्लक असेल तेवढं इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत. कटिंगच्या वेळेस केलेलं मार्किंग लक्षात ठेवा. इथे लक्ष द्यायचं आहे. पहा अशा पद्धतीने पकडा. हे पहा बरोबर मध्ये आहे. इथून अर्धा इंच पकडायचं, आले लक्षात. मग वरच्या बाजूला एकदम असं कमी कमी करत घ्यायचं आहे. इथे बघू शकता एक मार्किंग आहे. हे पहा इथे, हे पहा इथे सुद्धा मार्किंग करून घेते आणि ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने मी तुम्हाला कटिंगच्या सुद्धा व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं आहे. आता इकडची सुद्धा बाजू हे पहा अशा पद्धतीने पकडा. इथे खालून अर्धा इंच घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूला हे मार्क एकदम असं कमी कमी करत घ्यायचं आहे. ते आले लक्षात. आता दोन्ही सुद्धा बाजूंचे टक्स आपल्याला शिलाई करून घ्यायचे आहे आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. इकडच्या बाजूने सुरुवात केली तरी सुद्धा चालेल. हे पहा, हे पहा अशा पद्धती. इथे पूर्ण बंद करून घ्या. हे पहा इथून अर्धा इंच घेतलं, इकडच्या बाजूने कमी कमी करत घ्यायचं आहे किंवा ह्या बाजूने वरच्या बाजूने थोडंसं कमी कमी करत घ्यायचं आहे आणि खाली अर्धा इंचापर्यंत घेतलं तरी सुद्धा चालेल. दोन्ही पद्धतीमध्ये तुम्ही करू शकता. आता ह्याच्यावरती परत एकदा डबल शिलाई घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि इथे पूर्ण हे बंद करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. इथे आपला टक्स इथे व्यवस्थित आलेला आहे. आता ही सुद्धा बाजू हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूने दिला तरी सुद्धा चालेल. इथे सुद्धा व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. पूर्ण बंद करून घ्या आणि वरच्या बाजूला शिलाई करत करत एकदम असं कमी कमी करत घ्यायचं आहे. परत त्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे, ते लक्षात घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे आणि पूर्ण बंद करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. दोन्ही सुद्धा बाजूंचे आपले टक्स इथे तयार झाले आहेत. बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला कटोरीला टक्स द्यायचा आहे. त्याआधी हे पहा समोरासमोर ठेवून घ्या, आले लक्षात. आता इथे मी तुम्हाला कालच्या सुद्धा व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं आहे आणि मोजून सुद्धा दाखवला कशा पद्धतीने आपला टक्स मोजावा लागतो, ते लक्षात घ्यायचं आहे. वरच्या बाजूला 2.5 इंच घेतलं आणि खाली 1.5 इंच, आले लक्षात. तुम्ही तुमचं मोजून घ्या, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे हे पहा ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्या आणि बऱ्याच वेळा ते सुद्धा मी तुम्हाला इथे समजून सांगते, कमी जास्त सुद्धा असतं, दोन्ही सुद्धा एकसारखं करून घ्या. झालं असेल तर त्या पद्धतीने सर्वात आधी हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या. इथे बघायचं आहे आपलं कमी जास्त आहे का असं बघत जा आणि एका लाईनीमध्ये असं सरळ कट करून घेत जा, ते खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घेत जा. हे पहा आता इथे सुद्धा आहे थोडंसं. हे पहा असं बघत जा तुम्ही, ते लक्षात घ्यायचं आहे. आता हे असं ठेवून घ्या. टक्स मोजून घ्यायला फक्त विसरू नका. खालच्या बाजूला 1.5 घेतला तरी चालेल, फक्त उभा मोजून घ्यायचा आहे तुमचा, आले लक्षात. आता इथे खालच्या बाजूला 1.5 इंचाचं मार्किंग मी करून घेते. इथे खालच्या बाजूला 1.5 इंच घेते आणि वरच्या बाजूला 2.5 इंच.
हे पहा तुमचा मोजून घ्यायचा आहे, तुम्ही 2.25 भरेल, 2 इंच सुद्धा भरू शकतो, कोणाचा 2.5 सुद्धा भरू शकतो. हा उभा टक्स आले लक्षात. खालच्या बाजूला 1.5 घेतलं तरी सुद्धा चालतो. हे पहा अशा पद्धतीने ह्या बाजूला आता इथे 1.5 इंच आणि वरच्या बाजूला 2.5 इंच इथे. आता हे दोन्ही सुद्धा व्यवस्थित आहे का बघू शकता, असं आपण बघू शकतो. हे पहा आता इथे आपल्याला हे डबल शिलाई मारून घ्यायची आहे, ते लक्षात घेत जा. इथे आपलं दोन्ही सुद्धा शिलाई करून तयार झालं. आता इथे हे कधीही कट करत जाऊ नका, ते लक्षात घ्यायचं. हे पाशी घडी करून घ्यायची आहे. हे पहा एक शिलाई मारून घ्यायची, इकडची बाजू सुद्धा अशी घडी करून घ्यायची, थोडीशी अशी. हे पहा आलं लक्षात. आणि अशी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. ते कधीही कट करायचं नाही, कटोरीचा तो सपोर्ट असतो, ते जर कट केलं तर टोक येतं, ते लक्षात घ्यायचं आहे. त्यासाठी कधीही कट करायचं नाही, अशी डायरेक्टली शिलाई मारून घ्यायची आहे. हे लक्षात आलं. हे पहा आता बघू शकता आपली कटोरी. हे पहा आलं व्यवस्थित. आता ही सुद्धा बाजू बघू शकता इथे. हे पहा दोन्ही सुद्धा आपलं व्यवस्थित आलं. इथे आपला खोलगट भाग सुद्धा व्यवस्थित तयार झाला, आलं लक्षात. खालच्या बाजूला 1.5 इंच द्यायचं आहे आणि वरचं तुम्ही मोजून घ्या, मी तुम्हाला काल सुद्धा सांगितलं त्या पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने. ही कटोरी मला 2 पीस सारखी करायला सांगितलेली आहे, मग मी काय करणार हे पहा लक्षात घ्या. हे पहा अशा पद्धतीने आता इथे उलटी करून घ्यायची आहे. पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे व्यवस्थित ठेवून घ्या. आता हे व्यवस्थित ठेवून घ्या, आलं लक्षात. आता इकडच्या बाजूला एकदम थोडंसं नॉर्मल शिलाईमध्ये पकडायचं, ते लक्षात घ्यायचं, जास्त पकडायचं नाही, नाहीतर जोडायला कमी पडेल. अर्धा इंचपेक्षा कमी, एकदम कमी पकडायचा. हे पहा ह्या बाजूला आणि ह्या सुद्धा बाजूला तेवढंच पकडायचं. हे पहा इकडच्या बाजूला, नाहीतर काय करतं असं ठेवून घ्या. हे पहा इकडच्या बाजूला किती आलेलं आहे आपलं. हे पहा 2 इंच इथपर्यंत भरते माझं, 2 इंच. इकडच्या बाजूला सुद्धा तेवढं 2 इंच राईट माझं भरतंय. मग थोडंसं एकदम नॉर्मल आहे तेवढं शिलाईमध्ये पकडायचं आहे. अर्धा इंचापेक्षा कमी, 2 लाईनी कमी घ्यायचं आहे. अर्धा इंचापेक्षा 2 लाईनी कमी घ्या, आलं लक्षात. आता इथे काय करायचं हे पहा इथून शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे. हे पहा इथून हे टोक आहे ना आपलं शिलाईमध्ये सापडलं पाहिजे, ते लक्षात घ्या. हे पहा मग परत इथं शिलाई घेऊन हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला आपल्याला शिलाई घेत यायचं आहे. आणि जर तुम्हाला डबल शिलाई जर मारायची असेल तर मारू सुद्धा शकता. दोन्ही सुद्धा बाजूने आपलं ते सेमच मार्किंग करून घ्यायचं. ही सुद्धा बाजू हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या. जेवढं घेतलं किंवा अशा पद्धतीने समोरासमोर ठेवलं तरी सुद्धा चालेल. हे पहा बरोबर आपलं येतंय, लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. दोन्ही सुद्धा आपले सेम झालं पाहिजे, लक्षात घेत जा. हे पहा आता इथे सुद्धा आपलं सेम आहे. हे पहा इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्या. आता इथे हे पहा अशा पद्धतीने पकडा इथे व्यवस्थित. आता इथे हे टोक फक्त शिलाईमध्ये सापडलं पाहिजे, इथून मग शिलाई देत घ्यायचं आहे ह्या बाजूला सुद्धा. हे पहा अशा पद्धतीने, आणि डबल शिलाई मारून घेतली तरी सुद्धा चालेल. इथे मी दोन्ही सुद्धा शिलाई करून घेतलं. आता इथे बघा हे पहा हे सुईचं करून घ्या. इथे बघू शकता खोलगट भाग सुद्धा आपल्या इथे व्यवस्थित तयार झालेला आहे. अशा पद्धतीने बघू शकता इथे ही दुसरी सुद्धा बघू शकता इथे. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे तुमचं ना टोक सुद्धा त्यामध्ये दिसून जाणार नाहीये. एकदम असं व्यवस्थित तुम्हाला बसायला सुद्धा एकदम अशी परफेक्ट बसणार आहे, ते लक्षात घ्या. हे पहा ही सुद्धा बघू शकता आणि ही सुद्धा बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने तुम्हाला जर टक्स मारायचा असेल तर मारू सुद्धा शकता. मी कालच्या व्हिडिओमध्ये हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. आता इथे लक्षात घ्यायचं आहे. हे पहा समोरासमोर ठेवून घ्या. आता ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्या. आता ही बाजू हे पहा बघू शकता ह्या बाजूला ठेवून घ्या. आता इथे आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे. हे पहा ह्याच्यावरती उलटी ठेवून घ्या अशा पद्धतीने आणि इथून जोडायला सुरुवात करायची. एकदम व्यवस्थित खेचू नका. हे पहा अशा पद्धतीने शिलाईमध्ये फक्त व्यवस्थित पकडा. हे पहा अशा पद्धतीने पकडत घ्यायची आहे गोलाकारामध्ये. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा आणि ह्याच्यावरती परत अजून एकदा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे इथे. हे पहा अशा पद्धतीने हे झालं. आता इथे बघू शकता एकदम थोडंसं नॉर्मल शिल्लक आहे. हे पहा एकदम थोडंसं नॉर्मल शिल्लक आहे. इथे काय करायचं, शिल्लक राहिलं तर काय करायचं, हे पहा तर अशी टीप मारून घ्यायची आहे. आणि हे पहा बघू शकता इथे अशा पद्धतीने हे जर शिल्लक राहिलं तर कट करू सुद्धा शकतो. एकदम थोडंसं नॉर्मल आहे, राहिलं तर कट करा, ते लक्षात घ्यायचं आहे. हे पहा बघू शकता इथे आपली कटोरी आकार सुद्धा इथे बघू शकता आपल्या एकदम असं व्यवस्थित आणि गोल सुद्धा आलेला आहे. आता इथे आपल्याला ही दुसरी सुद्धा कटोरी जोडून तयार करून घ्यायची आहे. आता त्याआधी काय करायचं आहे, आपलं पुरतंय का ते बघत जा, कारण की त्याचं थोडंसं आपलं शिल्लक राहिलं. आता काय करायचं, हे पहा असं ठेवून घ्या ह्या बाजूला. हे पहा ही वरची बाजू कटोरी जोडतो, वरच्या बाजूने ती बाजू. हे पहा अशा पद्धतीने बघा. हे पहा बघायचं आहे खालच्या बाजूला व्यवस्थित, फक्त पकडा तिथे, लक्षात घ्या. हे पहा असं एकदम थोडंसं नॉर्मल शिल्लक आहे. ह्याचं जेवढं दुसऱ्या बाजूचं राहिलं तेवढंच इथं सुद्धा राहिलं. तर ही कटोरी हे पहा इथं मार्किंग एकदम नॉर्मल शिल्लक आहे, त्याच्यावरती बरोबर असं ठेवून घ्या. हे पहा तिथून आपल्याला शिलाई द्यायला सुरुवात करायची. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता, खेचू नका फक्त. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित पकडा.
हे पहा अशा पद्धतीने खेचायची नाही, फक्त व्यवस्थित आपल्याला इथे सुद्धा पुरलेली आहे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता ह्याच्यावरती परत एकदा डबल शिलाई. हे पहा अशा पद्धतीने डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. आता ही सुद्धा बाजू बघू शकता एकदम अशी पुरलेली आहे. इथे थोडंसं आहे. हे पहा अशी डायरेक्टली टिप मारून घ्यायची आहे, थोडीशी एकदम नॉर्मल आहे. हे पहा एवढं इथे कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. बघू शकता ही उंच बाजू लक्षात ठेवा. हे पहा अशा पद्धतीने बघितलं तरी सुद्धा चालेल. ही उंच बाजू अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्या. उंच बाजू हुक लूक पट्टीच्या बाजूला असते ते लक्षात घेत जा. आता दुसऱ्या बाजूची उंच बाजू असं बघायचं आहे तुम्ही. हे पहा इकडच्या बाजूला ठेवून घ्या अशा पद्धतीने समोरासमोर. आलं लक्षात. आता इथे ही क्रॉसपट्टी अशा पद्धतीने ठेवून घ्या. आलं लक्षात. हे पहा ह्याच्यावरती बरोबर अशी ठेवून घ्यायची आहे, म्हणजे तुम्हाला समजायला सुद्धा ते सोपं पडेल. हे पहा आता इथून शिलाई करायला आपल्याला सुरुवात करायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने. आणि शिलाईमध्ये व्यवस्थित पकडा अर्धा इंच. अशा पद्धतीने पकडत पकडत आपल्याला ती शिलाई करत घ्यायची आहे. आलं लक्षात. हे पहा अशा पद्धतीने हे झालं व्यवस्थित शिलाई करून झालेलं आहे. आता इथे हे पहा थोडी थोडी घडी करत करत घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मध्यभागी ठेवून घ्या आणि हा कपडा ह्याच्यावरती ठेवून घ्या. असं व्यवस्थित पकडा इथे आणि शिलाई मारून घ्या. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे एकदम सोपं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे पूर्ण. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण सुईचं करून घ्या आणि शिल्लक राहिली तर नंतर कट करा, लगेच कट करायची नाहीये. हे पहा हे झालं व्यवस्थित बघू शकता. आता इथं आपलं एवढं शिल्लक आहे, नंतर कट करायचे. जोडून झाल्याच्या नंतर हे पहा जोडून घेतल्याच्या नंतर जर शिल्लक राहिली तर कट करायची आहे, ते लक्षात घेत जा. आता इथे बघू शकता आपल्या इथे व्यवस्थित आलेलं आहे. दुसरी सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने ही उंच बाजू आणि ह्याच्यावरती अशी ठेवून घ्यायची आहे. हे पहा इथून जोडायला आपल्याला सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने बघू शकता इथे शिलाई मध्ये पकडताना व्यवस्थित पकडा, जास्त असं कमी सुद्धा घ्यायचं नाही. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता इकडच्या बाजूला हे पहा घडी करत करत असं घ्यायचं आहे. हे पहा इकडची बाजू पकडून बरोबर असं पकडायचं आहे आणि इथे बरोबर शिलाई मारत मारत घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता हे आपल्याला पूर्ण सोयीचं करून घ्यायचं आहे आणि शिल्लक राहिली तर मग कट करून टाका, लगेच कट करायची नाहीये, ते लक्षात घ्यायचं आहे. पहा एकदम नॉर्मल शिल्लक आहे, नंतर आपण अशा पद्धतीने कट करू शकतो. आलं लक्षात. तर इथे आपल्याला हुक आणि लूक पट्टी जोडून घ्यायची आहे. ह्या बाजूला हुक पट्टी आणि ह्या बाजूला लूक पट्टी असते. दोन्ही सुद्धा पट्ट्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. सर्वात आधी हुक पट्टी. इथे आपली हुक पट्टी जोडून झाली. आता लूक पट्टी हे पहा उलट्या बाजूने असते, लक्षात घ्या, आणि वरच्या बाजूला काढावी लागते, ते लक्षात घ्यायचं. इथून सुरुवात करायची आहे. आपण इथे पूर्ण शिलाई मारून घेतली. आलं लक्षात. आता ह्या बाजूला कपडा घ्यायचा आहे. पहा इथे काय करायचं, थोडीशी घडी करून घ्या आणि ह्याच्यावरती ठेवून घ्या. हे पहा इथं आपली शिलाई आहे, लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यावरती बरोबर अशा पद्धतीने हे ठेवून घ्या आणि 5 नंबरची शिलाई मारून घ्या. म्हणजे धागा नाही तोडला तरी सुद्धा चालतं हुक अडकवताना. हे पहा अशा पद्धतीने एकदम 5 नंबरची शिलाई मारली तरी सुद्धा चालेल. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता वरच्या बाजूला थोडासा कपडा शिल्लक आहे पट्टीचा, इथे कट करून घेतलेला आहे मी. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे आपली पट्टी तयार झालेली आहे. दोन्ही सुद्धा पट्ट्या एकसारख्या आहेत का असं बघत जा. हे पहा अशा पद्धतीने. बऱ्याच वेळा काय होतं, जोडताना कमी जास्त सुद्धा होतं. एकदम नॉर्मल आहे थोडीशी. हे पहा लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा किंवा अशा पद्धतीने पकडा इथे आणि इकडच्या बाजूला किती कमी जास्त आहे लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. आलं लक्षात. मग काय करायचं, इथे सर्वात आधी हे पहा शिलाई मारून घ्यायची. हे पहा शिलाई मारून घ्यायची गोलाकारमध्ये व्यवस्थित. हे पहा अशा पद्धतीने. मग तेवढंच ते व्यवस्थित आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. पहा अशा पद्धतीने. हे पहा आलं लक्षात. फक्त असं ठेवून बघायचं आहे आपलं व्यवस्थित आहे का. कमी जास्त असेल तर मग जी बाजू जास्त आहे ती अशा पद्धतीने आधी सर्वात आधी मार्किंग करायचं, नंतर शिलाई मारून घेऊन नंतर कट करून घ्या, ते लक्षात घ्यायचं आहे. आणि इथे जर तुमचा गोल आकार नसेल आला तर मग काय करायचं, हे पहा
अशा पद्धतीने थोडासा आकार किंवा ह्या बाजूने दिलं इथून इकडे कमी जास्त घेऊ नका, ते लक्षात घ्या. इकडच्या बाजूने दिलं तरी सुद्धा चालेल. हे पहा थोडासा गोलाकार अशा पद्धतीने द्यायचा. हे पहा इकडून घेऊन वरच्या बाजूला, म्हणजे बरोबर तुमचा तिथे गोलाकार येऊन जाईल. त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला हे पहा इथूनच घ्यायचा आहे. इथं कमी जास्त करायचं नाही, ते लक्षात घ्या. इथे कमी जास्त करायचं नाही. हे पहा इथून थोडासा गोलाकार घ्यायचा आहे अशा पद्धतीने. इकडं कमी कमी करत घ्यायचा आहे, म्हणजे आकार सुद्धा तुमचा व्यवस्थित येईल. आता इथे मग काय करायचं, हे पहा अशी शिलाई मारून घ्या. त्याच्यावरती आकार दिला का त्याच्यावरती हे पहा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंना पट्टी फक्त कमी जास्त करायची नाहीये. हे पहा एकदम असं कमी कमी करत घ्यायचं आहे. गोल आकार नसेल आला तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. मग हे पहा बघू शकता, हे व्यवस्थित कट करून झालं. हे पहा बघू शकता इथे आपला आता गोलाकार आलेला आहे. आलं लक्षात. त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला हे पहा इथून सुरुवात करा. हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला घ्यायचं नाहीये, ते लक्षात घेत जा. आता इथे आपल्याला पायपिंग टाकायची आहे. त्याआधी आपल्याला हुक अडकवण्यासाठी मार्किंग करायचं आहे. हे एकदा बघा आपलं व्यवस्थित आहे का. हे पहा व्यवस्थित आहे, ते आलं लक्षात. आता इथे काय करायचं आहे, हे पहा इथे वरच्या बाजूला थोडंसं सोडून द्या. पायपिंगसाठी अर्धा इंचापेक्षा कमी सोडून द्यायचं आहे पायपिंगसाठी, ते लक्षात घ्या. आता इथे हे पहा हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या. हे पहा हे मार्किंग केलेलं हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, हुक आपलं उचललं जातं. हे समान मार्किंग करणं खूप महत्त्वाचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. हे पहा मग इथे एक मार्किंग करून घ्या, इथे एक मार्किंग करून घ्या. परत हे मार्किंग केलेलं ह्याच्यावरती ठेवून घ्या अशा पद्धतीने. इथे एक मार्किंग करायचं. आता इथे एक हे पहा अशा पद्धतीने बरोबर तुमचं इथे समान मार्किंग होऊन जाणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे बरोबर असं त्रिकोणी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. इथे तर आपण 5 नंबरची शिलाई मारूनच घेतलेली आहे, ते लक्षात घ्या. कारण की मग इथे धागा नाही तोडला तरी सुद्धा चालतो, ते लक्षात घ्या. मग इथे आपल्याला त्रिकोणी शिलाई करून घ्यायचं आहे पूर्ण. इथे आपण पूर्ण त्रिकोणी शिलाई मारून घेतली. आता इथे हे पहा इथून शिलाई घ्यायची आहे. थोडंसं बंद करून घ्या तिथे. हे पहा अशा पद्धतीने. परत इकडच्या बाजूला अशी सरळ शिलाई घ्यायची आहे, ते लक्षात घ्यायचं. इथं पूर्ण बंद करून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं आपल्या तिथे हुक अडकून निघून जातं. त्यासाठी इथे आधी सर्वात आधी नेहमी लक्षात ठेवा, इथे पूर्ण बंद करून घ्यायचा, म्हणजे ते जेणेकरून आपलं ते पटकन निघणार नाही, ह्याची सुद्धा आपण काळजी घ्यायची असते. हे आता इथे व्यवस्थित झालेली आहे आपली पट्टी अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला पायपिंग टाकून घ्यायची आहे. बघू शकता कालच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या पायपिंगसाठी पट्ट्या काढलेल्या क्रॉसमध्ये 1 इंचाच्या. आता एकाला एक आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत आणि पाठीच्या सुद्धा भागाला अशाच पद्धतीने आपल्याला पायपिंग करायची आहे. हे पहा अशा पद्धतीने हे कट करून घ्या व्यवस्थित. आता इथे आपल्याला हे पहा अशा पद्धतीने मी पट्टी जोडून घेतली, ते लक्षात आलं. आता इथून आपल्याला हे पायपिंग करायला सुरुवात करायची आहे. सर्वात आधी हे पहा अशा पद्धतीने पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे, ते लक्षात घेत जा. गोलाकारमध्ये व्यवस्थित जोडून घ्यायची आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. थोडीशी पट्टी इथे कट करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने आणि अशी घडी करून घ्यायची आहे व्यवस्थित. हे पहा अशा पद्धतीने हे झालं. त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला शिल्लक राहिलेली पट्टी हे पहा ह्या बाजूने थोडीशी घडी करून घ्यायची अशा पद्धतीने आणि इथे ठेवून घ्या. दोन्ही सुद्धा बाजूने सेमच झालं पाहिजे शिलाईमध्ये पकडताना. हे पहा अशा पद्धतीने हे पहा बघू शकता ही सुद्धा पट्टी आपली जोडून झाली. आणि हे लक्षात घ्यायचं आपलं दोन्ही सुद्धा एकसारखं झालेलं आहे का. बघू शकता इथे हे पहा हे दोन्ही सुद्धा सेम झालं पाहिजे. एक बाजू छोटी एक बाजू मोठी अशा पद्धतीने होऊ देऊ नका, ते लक्षात घ्या. आता हे झालं व्यवस्थित. आता इकडची बाजू हे पहा अशा पद्धतीने आपण ही पूर्ण शिलाई मारून घेतली. आता ही बाजू अशी घडी करून घ्या इथे आणि हा कपडा ह्याच्यावरती ठेवून घ्या. हे फक्त शिलाईमध्ये सापडलं पाहिजे, ते लक्षात घ्यायचं आहे. अशी घडी करून घ्या आणि ह्याच्यावरती बरोबर असं ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने एक प्रकारची पट्टी तयार होते पायपिंगसाठी, लक्षात घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करत घ्यायचं आहे. हे पहा ही सुद्धा झाली बाजू. आता ही बाजू हे पहा अशी ठेवून घ्या पट्टी. बघू शकता इथे सोप्पा आहे. हे पहा अशा पद्धतीने इथं व्यवस्थित पकडा. हे पहा कमी जास्त होऊ देऊ नका. हे पहा हे झालं व्यवस्थित. आता शिल्लक असेल तर अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला पायपिंग टाकायची. बघू शकता दोन्ही सुद्धा पट्ट्या इथे आपल्या व्यवस्थित झालेल्या आहेत. बघू शकता हे झालं. आता इथे काय करायचं हे पहा अशा पद्धतीने पकडा. इथे घडी करून घ्यायची फक्त थोडीशी नॉर्मल. हे पहा अशा पद्धतीने हे पहा आणि इथे एकदम खाचेमध्ये शिलाई बसली पाहिजे, तेव्हा तुमची पायपिंग एकदम अशी व्यवस्थित येणार. बघू शकता अशा पद्धतीने हे पहा आलं लक्षात.
आणि थोडंसं बंद करून घ्या, ते लक्षात घ्यायचं आहे. एकदम व्यवस्थित नॉर्मल बंद करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते निघणार नाही आहे. हे अशा पद्धतीने अंगठ्याचा वापर करा. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे खालच्या बाजूला आणि थोडीशी घडी करून घ्यायची. तुम्हाला किती जाड नाजूक ठेवायची असेल तुमच्या इथे आवडीनुसार सुद्धा तुम्ही ठेवू शकता. हे बरोबर व्यवस्थित आपल्याला शिलाई मधल्या खाचेमध्ये बसली पाहिजे. हे अशा पद्धतीने हे अंगठ्याचा वापर करा, म्हणजे तुम्हाला पटकन ते जमेल. हे खालच्या बाजूला आणि अशा पद्धतीने वरच्या बाजूला असं पकडायचं आहे. सोपं आहे. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे आपली इथे पायपिंग तयार झालेली आहे ह्या बाजूची. आता दुसरे सुद्धा बाजूची हे अशी घडी करून घ्यायच्या इथे, लक्षात घ्या. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे. आणि इथून सुद्धा आपल्याला बरोबर मधल्या खाचेमध्ये शिलाई बसली पाहिजे. हे अशा पद्धतीने अंगठ्याचा वापर करा खालच्या बाजूला, नक्की जमेल. हे अशा पद्धतीने आणि इकडून वरून घडी करून घ्यायची. हे अशा पद्धतीने पायपिंग तुमची कधीही पलटी होणार नाही, ते लक्षात घ्यायचं आहे. एकदम अशी व्यवस्थित आणि एकसारखी सुद्धा येणार आहे. इथे पूर्ण गळ्याच्या बाजूला बंद करून घ्या, ते लक्षात घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने पूर्ण बंद करून घ्यायचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. इथे आपली दोन्ही सुद्धा बाजूंची पायपिंग तयार झाली बघू शकता इथे. पाठीच्या बाजूची सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायची आहे, ते लक्षात घ्या. हे बघू शकता इथे. हे ही सुद्धा बाजू बघू शकता एकदम असं व्यवस्थित आलेलं आहे. आता ही सुद्धा बाजू तुम्ही बघू शकता इथे. हे अशा पद्धतीने इथे मी पाठीच्या सुद्धा बाजूची त्याच पद्धतीने पायपिंग करून घेतली. बघू शकता इथे गळ्याचा आकार सुद्धा आपल्या इथे व्यवस्थित आलेला आहे. तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने पायपिंग करायची आहे. अशा पद्धतीने कधीही पलटी होत नाही. 1 इंचाच्या क्रॉसमध्ये पट्ट्या काढायच्या आहेत. मी तुम्हाला कटिंगच्या सुद्धा व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं आहे. आता इथे आपल्याला शोल्डर जोडायचा आहे. बघू शकता मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे, परफेक्ट तुमचा बसणारा. आले लक्षात. आता इथे काय करायचं हे समजून सांगते. हे इथे खूप महत्त्वाचं असतं एवढाच भाग. बऱ्याच वेळा काय होतं आपलं तिथे शोल्डर उतरून जातं. त्यासाठी मी नेहमी सांगत असते गळा आहे तेवढं टाका, त्यामध्ये कधीही वाढ करायची नाही. ते आलं लक्षात. इथे बघा हे कटोरीच्या वरती ही आपली कटोरी आहे जोडलेली. आलं लक्षात. आता इथे हे इथपर्यंत आपले शोल्डर जोडलं गेलेलं आहे. आले लक्षात. म्हणजे हे तयार आहे. आले लक्षात. आता इथे सुद्धा ही कटोरी आहे. हे असं ठेवून घ्या. इथे कटोरीवरती ही कटोरी ठेवून घ्या. आलं लक्षात. मापाचं ब्लाऊज ह्याच्यावरती बरोबर ठेवायचं आणि वरच्या बाजूला बरोबर आपला अर्धा इंच वरच्या बाजूला शिल्लक आहे. मग काय करायचं ह्याच्या बरोबर लगेच हे इथे शोल्डर तयार आहे. हे असं ठेवून घ्या. सोपं आहे. हे आलं लक्षात. हे वरच्या बाजूला बरोबर आपला अर्धा इंच शिल्लक राहत आहे. हे लगेच असं मार्किंग करून घ्यायचं, सरळ लाईन ओढून घ्यायची. त्यासाठी गळा आहे तेवढा टाका, त्यामध्ये वाढ करायची नाही. एक ब्लाऊज तुम्ही शिलाई करून बघू शकता. मग त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू. हे असं समोरासमोर ही कटोरी आहे. हे समोरासमोर ठेवून घ्या आणि लगेच मार्किंग करून घ्या. हे इथं लगेच असं मार्किंग करून घ्या. त्याच्यासमोरच लगेच ह्याच्यासमोर लगेच असं मार्किंग करून घ्यायचं आणि एक लाईन अशी ओढून घ्यायची आहे. सोपं आहे. ह्याच्यामुळं काय होतं मोजल्यामुळं शोल्डर कधी तुमचं उतरलं जाणार नाही, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे पाठीचा भाग आपल्याला ह्याच्यावरती उलटा ठेवून घ्यायचा आहे. हे पाठीची बाजू ह्याच्यावरती अशी उलटी ठेवा आणि बरोबर आपल्याला हे असं ठेवून घ्यायचं. गळ्याच्या बाजूला फक्त ठेवताना व्यवस्थित ठेवा. गळ्याच्या बाजूला हे इकडच्या बाजूला कमी जास्त झालं तरी सुद्धा चालेल. हे एकदम नॉर्मल आहे. थोडंसं ते नंतर आपण कट करू शकतो. झालं तर त्या पद्धतीने करू सुद्धा शकता. हे अशा पद्धतीने बघू शकता आणि मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर अशी शिलाई मारून घ्यायची आहे. तर आपलं दोन्ही सुद्धा बाजूंचं शोल्डर जोडून झालं. बघू शकता एकसारखं आलेलं आहे. आता ह्या बाजूला एकदम थोडंसं नॉर्मल शिल्लक आहे. हे मग काय करायचं आहे राहिलं तर हे असा गोल आकार द्यायचा. हे इथूनच घ्यायचा आहे खालून गोल आकार देत देत अशा पद्धतीने. आता ह्या बाजूला हे आहे आपलं व्यवस्थित. मग काय करायचं आहे हे थोडंसं कट करून घ्या आणि तिथं ना राहिलं शिल्लक तर ना थोडीशी शिलाईसुद्धा मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने कट करून. आता इथे आपलं शोल्डर व्यवस्थित आणि एकसारखं आहे का ते बघा. बऱ्याच वेळा काय होतं कमी जास्त सुद्धा असतं हे अशा पद्धतीने. आणि बाही मग काय होतं जोडल्याच्या नंतर एक बाही छोटी एक बाही मोठी अशा पद्धतीने ते होऊन जातं. आलं लक्षात. आता फिटिंगची बाजू बाही जोडण्याआधी हे बघत जा आपलं एकसारखं आहे का. इथे खालची बाजू सुद्धा बघा. हे अशा पद्धतीने ठेवून हे बघू शकता इथे एकसारखं आहे. आलं लक्षात. आता ही सुद्धा बाजू हे अशी बघा चेक करून आपली एकसारखी आहे का. हे अशा पद्धतीने बघायचं आहे. इथे हे असं ठेवून बघायचं आहे. नेहमी लक्षात ठेवत जा. असं ठेवून बघत जा. एकदम नॉर्मल किंचित आहे. हे एकदम नॉर्मल आहे. मग काय करायचं आहे हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. नॉर्मल असेल तरी कट करून घ्या.
लक्षात घ्यायचं आहे। मग आता इथे आपलं एकदम असं व्यवस्थित आणि एकसारखं झालं, आलं लक्षात। त्या पद्धतीने तुम्ही असं चेक करत जा, म्हणजे तुमचं कुठेही फिटिंगला सुद्धा चुकणार नाही, ते लक्षात घेत जा। इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे, बघू शकता खोलगट बाजू पुढच्या बाजूला असते, खोलगट बाजू पुढच्या बाजूला असते। हे पहा इथं आपण मार्किंग केलेलं आहेच, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे लक्ष द्या, हे पहा हे शोल्डर आहे आपण आत्ता जोडलेलं, ही बाजू पाठीमागच्या बाजूला घ्या, नेहमी लक्षात ठेवत जा, ही बाजू पाठीमागच्या बाजूला घ्यायची आहे। आता इथे काय करायचं आहे, पहा ही पुढची बाजू आहे आणि ही सुद्धा आपली कटोरीची पुढची बाजू, आलं लक्षात। खोलगट बाजू पुढच्या बाजूला असते, एवढं फक्त लक्षात घेत जा। आणि बाही जोडताना नेहमी मध्यपासून सुरुवात करा आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडत जा। आता इथून आपल्याला बाही जोडायला सुरुवात करायची आहे आणि बाही कधीही खेचून जोडू नका, गुड्या पडून जातात। त्यासाठी बाही कशी कट करायची आहे मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे। हे पाचच्या पद्धतीने बघू शकता, इथे बाही आपली परफेक्ट पुरलेली आहे, ते लक्षात घ्या। थोडीशी शिल्लक आहे नॉर्मल, बघू शकता इथे राहिली तरी राहू द्या, थेपा एकदम नॉर्मल शिल्लक आहे। अशा पद्धतीने कट करून टाकली तरी सुद्धा चालते, पण कधीही बाही खेचून जोडायची नाही। आता इकडची बाजू हे पहा अशा पद्धतीने ठेवा आणि इथून आपल्याला हे जोडायला सुरुवात करायचं आहे। हे पहा बघू शकता, हे पहा हे झालं व्यवस्थित। आता ह्याच्यावरती आपल्याला परत एकदा डबल शिलाई मारून घ्यायची असते, ते लक्षात घ्यायचं। इथे आपली बाही जोडून झाली, बघू शकता। बाही कधी खेचून जोडायची नाही, बघू शकता इथे बाही व्यवस्थित आपली जोडली गेलेली आहे। बाही त्यासाठी लक्ष देऊन बघायचं आहे, बाही कधीही खेचून जोडायची नाही। कशी बाही कट करायची आहे तुम्हाला मी संपूर्ण व्हिडिओमध्ये हे कटिंगच्या सांगितलेलं आहे, बघू शकता। असं ठेवून बघा आपलं एकसारखं आहे का फिटिंगला, बरोबर बघू शकता इथे। आता कमी जास्त सुद्धा होणार नाही, त्यासाठी आधी चेक करायचं आहे की आपलं कमी जास्त असेल तर मग कशा पद्धतीने कट करायचं आहे, मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे। आता हे पाठीमागच्या बाजूला करा, ते लक्षात घेत जा। आता इथे लक्षात घ्यायचं, ही खोलगट बाजू पुढच्या बाजूला असते, हे पहा खोलगट बाजू असं ठेवून बघितलं तरी चालेल। हे पहा ही खोलगट बाजू पुढच्या बाजूला, ही पुढची बाजू, आलं लक्षात। आता हे पाठीमागच्या बाजूला घ्या आणि इथून बाही जोडायला सुरुवात करायची आहे, दुसरी बाही, आणि खेचून जोडायची नाहीये। इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाह्या जोडून तयार झाल्या। आता इथे आपल्याला करायची आहे फिटिंग, हे पाचच्या पद्धतीने पकडा आणि कमी जास्त झालं तर काय करायचं ते मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे, ते बाही जोडण्याआधीच तुम्ही बघायचं आहे, लक्षात आलं। तेव्हा तुमची फिटिंग एकसारखी येईल आणि ते तुम्हाला खालच्या बाजूला कमी जास्त होणार नाही, ते लक्षात घ्यायचं आहे। हे पहा असं बघत जा, बाही जोडण्याच्या आधी, लक्षात आलं, मी तुम्हाला हे मगाशी सुद्धा सांगितलेलं आहे। हे पहा अशा पद्धतीने बघायचं आहे। आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे। सर्वात आधी ही बाजू इथून पूर्ण शिलाई मारून घ्या, हे पाचच्या पद्धतीने, नंतर आतल्या बाजूला हे पाचच्या पद्धतीने बघू शकता। इथे धागे वगैरे काय असतील ते पहा व्यवस्थित कट करून घ्या, त्यासाठी आपण 2 इंच जास्त घेतो शिलाई मार्जिन, ते लक्षात घ्यायचं आहे। आता ही सुद्धा बाजू अशा पद्धतीने व्यवस्थित पकडा, हे पहा बघू शकता इथे, आणि शिलाई मारून घ्यायची आहे। हे बघू शकता इथे धागे वगैरे काय असतील तर हे अशा पद्धतीने कट करून टाकायचे आहेत। आता हे आतल्या बाजूला आपल्याला पलटी करून घ्या, अशा पद्धतीने बघू शकता इथे, आणि इथे आतल्या बाजूला सुद्धा आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे, दोन्ही सुद्धा बाजूने त्याच पद्धतीने। हे पहा इथे व्यवस्थित पकडा, कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात घ्या। इथे पूर्ण बंद करून घ्या, ते लक्षात घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने वरच्या बाजूला शिलाई घेत घेत यायचं आहे, अशा पद्धतीने पकडा, हे पहा अशा पद्धतीने पूर्ण ही शिलाई मारून घ्या, नंतर फिटिंग करा, म्हणजे फिटिंग करायला तुम्हाला ते सोपं पडेल। आता इथे आपल्याला फिटिंग करायची आहे, हे पहा अशा पद्धतीने बाही पकडा, मापाचं ब्लाऊज, पहिली शिलाईची टिप, मापाच्या ब्लाऊजची पहिली शिलाईची टिप अशी पकडा, इथे व्यवस्थित मार्किंग करून घ्या, असं मोजून घ्या, 5.5 आहे, लगेच असं मोजून घ्यायचं आहे 5.5, आलं लक्षात। जेवढं आहे तेवढं लगेच हे पहा अशा पद्धतीने, ह्या बाजूला सुद्धा त्याच पद्धतीने बघू शकता, असं पकडा, इथे व्यवस्थित पकडा, ते लक्षात घ्यायचं आहे। इथे सुद्धा तेच मार्किंग करून घ्या लगेच, हे पहा अशा पद्धतीने, आलं लक्षात। आता इथे लक्षात घ्यायचं आहे, इथे मुंडा मोजून मी फिटिंग करत असते, परफेक्ट बसतात ब्लाऊज, एकदा तरी अशा पद्धतीने फिटिंग करून बघायचे आहे, कारण की बरेच ताईंना सुद्धा हे परफेक्ट ब्लाऊज ह्या पद्धतीने बसलेले आहेत। आता मग तुम्ही काय करायचं आहे, असं पकडा, इथे व्यवस्थित एका सरळ, असं व्यवस्थित सरळ पकडा, आलं लक्षात। इथे मार्किंग करून घ्या। आता मग काय करायचं, हे आपलं शोल्डर
एकदम सोपी पद्धत आहे. हे पहा असं पकडा इथे आणि असा शोल्डरला टेप ठेवायचा. इथपर्यंत मोजून घ्यायचा आहे. किती आलं माझं 5.7 येत आहे. माझं 5.7 येत आहे बरोबर. इथे बघू शकता 5.7. मग इथे 5.7 येत आहे. तर हे पहा हे सुद्धा असं सरळ पकडा. आलं लक्षात? सरळ पकडा. मग काय करायचं हे पहा असा टेप ठेवायचा आहे. कुठं माझं 5.7 आलं तुमचं किती सुद्धा भरेल तिथे मग लगेच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. फिटिंग सुद्धा एकदम अशी सरळ लाईनीमध्ये येते ते लक्षात घ्यायचं आहे. इथे बघू शकता असं मार्किंग करून घ्यायचं आहे. ह्या बाजूला केलं त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला जेवढं आपलं भरलेलं आहे तेवढं हे पहा असं सरळ पकडा. इथे असा टेप ठेवा. इथे हे पहा लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. इथे हे झालं मार्किंग व्यवस्थित. आता कमर पूर्ण मोजून घ्यायची आहे. मापाचा ब्लाऊज घ्या. हे पहा अशा पद्धतीने पकडा. इथे पहा कमर घेर का मोजून घ्यायचा. बऱ्याच वेळा काय होत असतं आपण नवीन असतो इथे कमी जास्त फिटिंग मध्ये होतं. इथे सुद्धा आपलं कमी जास्त फिटिंग मध्ये होऊ शकतं. त्यासाठी कमर घेर मोजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि परफेक्ट फिटिंग त्यामध्ये होऊन जाते ते लक्षात घ्यायचं आहे. असं ठेवा. इथे हे पहा खेचू नका. फक्त दोन्ही सुद्धा व्यवस्थित पकडा. हे पहा अशा पद्धतीने फक्त एकसारखं व्यवस्थित आणि पकडायचं आहे ते लक्षात घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे मापाचा ब्लाऊज आपला संपला. आलं लक्षात? मग इथे काय करायचं असं मार्किंग करून घ्या. जिथे मापाचा ब्लाऊज संपला तिथे असं मार्किंग करून घ्यायचं. ब्लाऊज संपला तिथे आपण मार्किंग करून घेतलं. आता हे मार्किंग आपल्याला मोजून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने 2 इंच आपलं भरतंय. हे पहा आपण इथे सुद्धा हे शिलाईमध्ये जास्त पकडलेलं आहे. आलं लक्षात? हे पहा बॉक्स फिटिंग करताना. आलं लक्षात? आता ह्या सुद्धा बाजूला एवढं आपण हे शिलाईमध्ये पकडलेलं आहे. आलं लक्षात? त्यामुळे आपलं फक्त इथं एवढंच राहिलेलं आहे. आलं लक्षात तुमच्या? आता इथे तुमचे किती सुद्धा राहू द्या तिथे असं मोजून घ्या. 2 इंच राहील 2.5 इंच राहील कोणाचं 3 इंच सुद्धा राहू शकतं. त्या पद्धतीने तुम्ही असं लगेच मोजून घ्यायचं आहे. माझं इथे 2 इंच. मग 2 इंचाचे 4 भाग करायचे. हे पहा हे टोक 2 इंचावरती ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने 1 इंच झालं. मग 1 इंचाचं परत अर्धा इंच होतं. आलं लक्षात? म्हणजे अर्धा इंच. आलं का लक्षात तुमच्या? 4 भाग करायचे आहेत. 1 इंचाचे 4 भाग. आता इथे हे पहा असं पकडा आणि अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्या. हे पहा एवढं अर्धा इंच. हे पहा इथे 1 इंच आहे आणि इथं अर्धा इंचाचं बरोबर मार्किंग करून घेतलं मी. आलं लक्षात? त्याच पद्धतीने ह्या बाजूला हे पहा असं बरोबर पकडा. इथे हे पहा इथे 1 आहे आणि इथं अर्धा आहे. मग लगेच हे पहा असं मार्किंग करून घ्या. फक्त अर्धाच इंच लक्षात ठेवा. मग काय करायचं इथे टेपचा वापर करा किंवा पट्टीचा वापर करा. हे पहा अशी लाईन ओढून घ्यायची आहे. फिटिंग तुमची एकदम अशी सरळ लाईनीमध्ये येऊन जाते. हे पहा इथे सुद्धा बघू शकता एकदम आपलं सरळ लाईनीमध्ये आलेलं आहे. हे पहा हे झालं. आता ही सुद्धा बाजू हे पहा अशी लाईन ओढून घ्या. दंडगेर फिटिंग मुंडा फिटिंग कमरघेरचं मार्किंग केलं. हे पहा अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे. एकदम सोपं आहे. एकदम सरळ सुद्धा तुमची फिटिंग येऊन जाते ते लक्षात घ्या. आता इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही सुद्धा बाजूंना. इथे आपली दोन्ही सुद्धा बाजूंची फिटिंग झाली. बघू शकता इथे हे पहा एकदम सरळ लाईनीमध्ये सुद्धा आलेली आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि हुक मार्किंग करताना हे पाचच्या पद्धतीने ठेवून घ्या. त्याच्या समोर त्रिकोण तयार केले का त्याच्या बरोबर समोर असं मार्किंग करून घ्यायचं हे पाचच्या पद्धतीने. म्हणजे तुमचं कधी त्यामध्ये हुक उचललं जाणार नाही ते लक्षात घ्या. हे पाचच्या पद्धतीने एकदम समोर असं ठेवून घ्या. लगेच मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला हुक लावून घ्यायचा आहे. हुक लावताना नेहमी 4 पदरी दोरा घेत जा लक्षात ठेवायचं आहे. आणि इथे खालच्या बाजूला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. आलं लक्षात? हे पहा इथे खालच्या बाजूला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. आता इथे हुक लावताना जास्त असं वरच्या बाजूला सुद्धा घ्यायचं नाही लक्षात घ्यायचं. हे पहा असं ठेवून घ्यायचं इथे बरोबर. आणि इथून खालच्या बाजूने हे पहा ओवून घ्यायचा आहे दोरा. हे पूर्ण पॅक केलेलं इथे खालच्या बाजूला जात ते लक्षात घ्या. हे पहा अशा पद्धतीने दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसतं लक्षात घ्या. हे पहा परत एकदा काय करायचं इथं असं आपल्याला पूर्ण पॅक करून घ्यायचंय. हे पहा इथे परत एकदा हे पहा अशा पद्धतीने पूर्ण पॅक करून घेत जा. हे पहा हे झालं व्यवस्थित. आता इकडच्या बाजूला हे पहा पूर्ण व्यवस्थित पॅक करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला घ्यायचं आहे. हे पहा इकडच्या बाजूला इथे एकदा घ्यायचं परत वरच्या बाजूला थोडंसं परत वरच्या बाजूला थोडंसं. आले लक्षात? आता इकडच्या बाजूने म्हणजे पूर्ण ही बाजू पॅक होऊन जाते. आले लक्षात? आता इथे बघू शकता इथं परत एकदा ह्या बाजूला आणि परत थोडंसं इकडच्या बाजूला परत थोडंसं ह्या बाजूला वरच्या बाजूला थोडंसं. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण पॅक करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे हे पहा असं इथे पकडा व्यवस्थित आणि इथे दोरा ओवून घ्यायचा अशा पद्धतीने.
हे पहा, हा दोरा परत आपल्याला अशा पद्धतीने फिरवून घ्यायचा. हे पहा, बघू शकता परत असा फिरवून घ्यायचा आणि पूर्ण इथे पॅक करून घ्यायचं. वरच्या बाजूला सुद्धा ते लक्षात ठेवत जा. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता, म्हणजे पूर्ण हुक आपलं तिथे पॅक होऊन जाणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता इथे. मग नंतर काय करायचं, हे पहा इथं पॅक करून घ्या. म्हणजे हा पण दोरा ओवून घेतो ना, तो व्यवस्थित इथे आपला पॅक होऊन जातो. आलं लक्षात? म्हणजे हुक लावल्याच्या नंतर आपलं ते पटकन निघत नाही, ते लक्षात घ्या. आता हे हुक पूर्ण आपलं पॅक झालेला आले लक्षात. आता इथे काय करायचं, परत एकदा इथे यायचं खाली, लक्षात घेत जा. आता इथे सुद्धा थोडंसं खालच्या बाजूला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. पहा, अशा पद्धतीने. हे पहा, हे झालं व्यवस्थित. अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा हुक आपल्याला लावून घ्यायचे आहेत. दुसरं सुद्धा लावताना हे पहा, अशा पद्धतीने इथं ठेवून घ्या. जास्त असं वरच्या बाजूला घ्यायचं नाहीये, ते लक्षात ठेवा. हे पहा, असं ठेवून घ्यायचं इथे आणि इथून लावायला सुरुवात करायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने. त्याच पद्धतीने ह्या पद्धतीने आणि थोडंसं इथं लूज ठेवा. जास्त असं फिट्ट पकडायचं नाही, थोडंसं असं लूज ठेवायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने, थोडंसं जास्त फिट्ट पकडायचं नाहीये, ते लक्षात घ्या. हे पहा, पूर्ण पॅक करून घ्या इथे. हे पहा, वरपर्यंत इथपर्यंत. हे पहा, परत एकदा अशा पद्धतीने. आता इकडची बाजू इथून. हे पहा, आता परत ह्या बाजूला, म्हणजे पूर्ण बाजू आपली पूर्ण पॅक होऊन जाते. हे पहा, अशा पद्धतीने इकडच्या बाजूला, म्हणजे पूर्ण हुक दोन्ही सुद्धा बाजूना इकडं वरपर्यंत पॅक होऊन जातं. ह्या बाजूला वरपर्यंत पूर्ण पॅक होऊन जातं. आलं लक्षात? आता परत ही बाजू. हे पहा, इकडच्या बाजूने दोरा घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने परत एकदा इकडच्या बाजूने दोरा घ्यायचा आहे. हे पहा, पूर्ण खालीपर्यंत आपल्याला सुई ओवून घ्यायची असते, लक्षात ठेवत जा. हे पहा, इथे सुद्धा खालीपर्यंत आली पाहिजे, ते लक्षात घ्यायचं आहे. परत एकदा हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित पॅक करून घ्या. इथे वरच्या बाजूला सुद्धा हे असं पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते पटकन निघणार नाहीये. आता इथे थोडंसं पॅक करून घ्या. आपण इथे पॅक केलं ना, मग इथे लगेच इथं खालच्या बाजूला हे पहा, इथे बाजूला लगेच असं पॅक करून घ्या, इथे लक्षात घ्यायचं आहे. हे पहा, आता हे झालं व्यवस्थित पॅक. आता परत एकदा इथून हे पहा, अशा पद्धतीने आणि थोडंसं इथे पॅक करून घ्या. म्हणजे इथे सुद्धा आपण पॅक केलं, इथे पटकन निघणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. इथे सुद्धा आपण पूर्ण पॅक करून घेतलं, म्हणजे इथलं सुद्धा आपलं पटकन निघणार नाही. आलं लक्षात? आता पूर्ण हुक आपल्याला अशाच पद्धतीने पूर्ण लावून घ्यायचे आहे, ते लक्षात घ्यायचं. इथे आपला पूर्ण कटोरी ब्लाऊज शिलाई करून तयार झालेला आहे. बघू शकता कटोरी सुद्धा तुम्ही इथे. हे पहा, बाही सुद्धा व्यवस्थित आपली जोडून झालेली आहे आणि आपली फिटिंग सुद्धा एकसारखी आणि व्यवस्थित इथे आलेली आहे. कमी जास्त सुद्धा झालेलं नाही. हे पहा, बघू शकता इथे ठेवून सुद्धा मी तुम्हाला दाखवते. हे पहा, बघू शकता वरची सुद्धा बाजू अशा पद्धतीने जर एकसारखं आलं तर तुमचा ब्लाऊज कधीही वरच्या बाजूला सरकणार नाही, ते लक्षात घ्यायचं आहे. हे पहा, ही सुद्धा बाजू तुम्ही बघू शकता. हे पहा, हे आपलं शोल्डर आहे. बघू शकता अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा फिटिंग करून घ्या आणि मापे सुद्धा टाकताना व्यवस्थित टाका, ते लक्षात घ्यायचं आहे. बघू शकता ही सुद्धा दुसरी कटोरी. हे पहा, इथे सुद्धा बाही आपली व्यवस्थित जोडून झालेली आहे. बाही कधीही खेचून जोडायची नाही. आता ही पुढची बाजू झाली आणि ही आपली पाठीमागची बाजू. बघू शकता ब्लाऊज सुद्धा तुम्हाला गळ्यामध्ये बसायला एकदम असा परफेक्ट बसणार आहे. बघू शकता इथे पाठीमागची सुद्धा बाजू आपली व्यवस्थित झालेली आहे. हे पहा, आणि फिटिंग सुद्धा आपली एकदम अशी परफेक्ट झालेली आहे. बाही सुद्धा बघू शकता इथे तुम्ही व्यवस्थित आपली जोडली सुद्धा गेलेली आहे. ही सुद्धा बाजू बघू शकता इथे तुम्ही. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा ब्लाऊज शिलाई करायचं आहे. आज आपण ह्याची पूर्ण शिलाई बघितलेली आहे. तुम्हाला मी खूप सोपी पद्धत समजून सांगितली. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.